नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर बरेच जणांनी वडापाव खाल्लाच असाल। आज मी वडापाव बनवणार आहे, पण थोडासा हटका आहे आणि हा राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध वडापाव आहे ज्याला मिरची वडे म्हणतात। तर त्याची रेसिपी आज मी शेअर करत आहे। तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला लक्षात येईल की मी कशी कृती केली ती आणि काय यूज केलेला आहे त्यात। तर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। जे नवीन आहेत ते सबस्क्राइब करा, जे जुने आहेत ते चॅनलला लाईक करा, कमेंट करा। तर चला तर मग बनवायला घेऊया मिरची वडा। पुढे मी सांगणार आहे मिरची कुठली घ्यायची किंवा वड्यासाठी काय करायचं। फर्स्ट आपण मिरची वड्याची भाजी बनवून घेऊ। तर त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे, पॅन मध्ये तेल पण टाकलेलं आहे। यामध्ये अगोदर मी मिठाची बनवून घेतलेली आहे म्हणून हे असं दिसतंय, कारण मुलं तिखट खात नाहीत त्यामुळे मिठाची त्यांच्यासाठी बनवलेली होती। तर यात मी तेल टाकलेलं आहे। तेल आपलं गरम होत आहे, तेल गरम होत आहे। तर तेल गरम झालेलं आहे आपलं। यात मी टाकणार आहे मोहरी, जिरे। त्यानंतर मी इथे एक वाटण तयार केलेलं आहे, जे की यात आहे हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार, कोथिंबीर, थोडंसं आलं 1 इंच आणि 10-12 पाकळ्या लसूण। तर हे मी मिश्रण ऍड करते यामध्ये। हे सगळं कच्चच होतं, काही फ्राय वगैरे केलेलं नव्हतं। तर याला आपण ऍड करून घेऊ। या मिश्रणामुळे किंवा या पेस्टमुळे खूप छान चव येते वड्यांना। तर आता याला फ्राय करून घेऊ हलकसं। एकच मिनिट। तर हे मी मिश्रण फ्राय करून घेते। अगोदरच मी बॉईल केलेले आलू घेतलेले आहेत, म्हणजेच बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून। हलकसं मिश्रण फ्राय झालंय, लगेच आपण यात टाकणार आहोत कांदा। 2 मीडियम कांदे घेतलेले आहेत मी। खूप टेस्टी आणि मस्त असं काहीतरी जरासं वेगळं खायला भेटेल। तर कांदा पटकन फ्राय व्हावा म्हणून मी यात थोडंसं मीठ टाकते, जेणेकरून कांदा हा पटकन फ्राय होतो। आणि याला मी फ्राय करून घेते 2 मिनिट। जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही ऍड करा त्यात। असतील मटर तर मटरही ऍड करा। माझ्याकडे मटर आहेत त्यामुळे मी मटर ऍड केलेला आहे यामध्ये। कांदा टाकल्यानंतर लगेचच मटर पण टाका, म्हणजे मटर पण फ्राय होतील, कारण कच्चे मटर आहेत। हे थोडं वाफ दिलं पाहिजे त्यांना। तर हे सगळं मी फ्राय करून घेते, अगदी 2 मिनिट लागतात। तर कांदा आणि मटर आपलं छानपैकी फ्राय झालेला आहे। यात टाकते मी आता हळद, पाव चमचा। जास्त पण हळद जर टाकलात, बघून टाका हळद। जास्त हळद टाकलात तर कडवटपणा येईल। यात जाईल आता मॅश करून बटाटे। तुम्ही मॅशरनी करा किंवा हाताने करा, हाताने व्यवस्थित होतात त्यामुळे मी हातानेच मॅश करते भाजीसाठी, तर खास करून। आता याला फ्राय करून घेऊ एक 2 ते 3 मिनिट। यात मी मीठ ऍड करणार आहे। आता यात मी मीठ ऍड करते, चवीनुसार मीठ टाका। अर्धा चमचा ते पाव चमचा मीठ टाकलेला आहे, सॉरी अर्धा चमचा ते पाऊण चमचा। परत तुम्ही टेस्ट बघून यूज करू शकता। तर याला छानपैकी असं फ्राय करून घेऊ आपण। तर ही भाजी आपल्याला मिरची मध्ये भरायची आहे, म्हणून थोडंसं स्मॅश करा। जास्त बटाटे ठेवू नका, जेणेकरून मिरची मध्ये छान असं आपल्याला भरता येईल आणि मस्त लागेल आपली ही भाजी।
अगदी परफेक्ट झालेली आहे भाजी। तर यात तिखट वगैरे घालायची किंवा मीठ घालायची गरज नाही। आता ही भाजी मी काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते। तोपर्यंत आपण वड्यासाठी पीठ लावून घेऊया। तर इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, घरचंच आहे माझं हे। तुम्ही हिरा बेसन सुद्धा यूज करू शकता। यामध्ये जाईल मीठ, हळद पाव चमचा, चवीपुरते मीठ टाकलेलं आहे, हळद पाव चमचा कलर छान येण्यासाठी, व अर्धा चमचा ओवा टाकणार आहे मी यात। थोडंसं चोळून टाका म्हणजे छान असं चव येईल। आणि पाव चमचा खायचा सोडा। सोडाचं प्रमाण जर जास्त झालं तर तेल पकडेल भाज्यामध्ये, म्हणून बघून टाका सोडा। आता एक इथं मी सांगते तुम्हाला की मी फक्त डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त कुरकुरीतपणा हवा असेल तर 1 वाटी बेसन पिठाला 4 ते 3 चम्मच आपलं जे पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने तुम्ही तांदळाचं पीठ पण यूज करू शकता। मला आवश्यकता वाटत नाही त्यामुळे मी यूज करत नाही। तर जर तुम्हाला हवा असेल तर एक्स्ट्रा कुरकुरीतपणा पाहिजे असेल तर तुम्ही यूज करू शकता तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ आपण नॉर्मली घरी पण बनवू शकतो। मिक्सरमध्ये बारीक वाटा आणि चाळून घ्या मैद्याच्या चाळणीने, म्हणजे बाजारासारखं तांदळाचं पीठ हे तयार होतं। तर याला पाणी घालून थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं घाला म्हणजे बेसन पटकन पातळ होणार नाही। थोडं घालून मळून घेणार आहे। मळून घेऊन याला 10 मिनिट मी रेस्ट करायला ठेवते। तोपर्यंत आपण मिरचीची तयारी करून घेऊ। तर हे असं मी मळलेलं आहे। थोडंसं आणखीन पाणी टाकते, जास्त पातळ घट्ट हे नंतर बघू आपण। अगोदर याला भिजू दे छानपैकी। तर याला झाकण ठेवून झाकते, परत आपण मिरचीची तयारी करून घेऊ। तर राजस्थानी स्पेशल रेसिपी आहे ही। अशा ढबू मिरच्या घ्यायच्या आहेत। याचं पोट असं थोडंसं कट करायचं आहे। हे बघा, फक्त एका साईडचं, दोन्ही साईडचं नाही। देठ असंच राहिलं तरी चालेल। यामध्ये जे बी आहे काही जणांना आवडतं काही जणांना नाही, तर हे बी आपण अलगद काढून घेऊया चाकूच्या साहाय्याने। हे बघा, असं बी काढलं की हे मिरची पूर्णपणे रिकामी होती। तर बाकीच्या पण मिरच्या मी अशाच कट करून घेणार आहे। तर या मिरच्या सगळ्या मी अशा पोट कापून त्यातलं बी वेगळं केलेलं आहे। ही जी भाजी आहे आपली जी आपण बनवली होती ती छान अशी थंड झालेली आहे। थोडंसं हाताने एकजीव करा म्हणजे जो पण मसाला त्या चम्मचला लागलेला असेल तो पूर्णपणे या भाजीमध्ये मिक्स होईल। तर आता काय करायचं आहे, ही भाजी घ्यायची आणि ठासून भरायचं आहे यात। जसं आपण भरतो ना मसाला मिरचीमध्ये तसं भरायचं आहे। ठासून म्हणजे थोडंसं दाबून भरा। तर याला वरती पण आपल्याला असं लावून घ्यायचं आहे। या मिरचीवरती मसाला असा थोडासा मसाला जसं वड्यासाठी लावतो आपण तसं लावलात तरी चालेल। हे बघा, आपल्याला जसं आपण वड्यासाठी बनवतो तसंच बनवावं लागेल। थोडंसं असं उघडं असलं तर त्याला झाकून घ्या। हे बघा, असं लावून घ्यायचं आहे। बाकीचे मी सगळे असेच लावून घेते। तर बघा, मी मिरचींना मसाला लावून ठेवलेला आहे छानपैकी। थोडासा मसाला जर राहिला खाली तर नुसता वडा करून जरी टाकला तरी चालेल। तर आपण याला आता तळून घेऊया। तर तेल हे तापलेलं आहे। थोडंसं मी पिठाला पातळ करून घेतलेलं आहे पाणी घालून।
आत्ता जस्ट मी मुलांचे वडे तळले सपकवाले, म्हणून ते तेलात थोडं हे राहिलेलं आहे. आता जे भजे आहे म्हणजे जे आपण मसाला लावून घेतलेला आहे त्याला हे बघा असं पकडायचं, डिप करायचं पिठामध्ये छान. सर असं जमत नसेल सरळ याच्यावरती असं पीठ टाका आणि हे अलगद उचलून असंच तेलामध्ये सोडा. थोडीशी मिरची जरी दिसली, मसाला सगळीकडे लागत नसेल तर ठीक आहे, सोके काही नाही, कारण ही मिरची थोडी चिकनी चिकनी असते, त्याच्यावरती मसाला बसत नाही लवकर, पण खायला अप्रतिम लागतात. कारण मी राजस्थानमध्ये खाल्लेली, खूप टेस्टी लागतात. छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि सोडायचे हळूहळू. तुम्ही याच्यामध्ये हे जरी नाही टाकलं तर वटाणे तरी चालेल, जस्ट घरी होते म्हणून टाकले होते. तर आता हे आपण तळून घेऊ छानपैकी, जसे वडे तळतो तसेच. याला लगेच टाकल्या टाकल्या हलवायचं नाही, थोडंसं याला म्हणजे फ्राय होऊ द्या. फ्राय झाल्यानंतर आपण याला अलगद असं काढायचं आहे. हे बघा छान असं निघतात ही वडे. दोन, तीन, चार जितके तुमच्या कढईमध्ये बसतील तितकेच टाका. हे बघा मस्त असं याला कलर पण आलेला आहे आणि याला मी आता फ्राय करून घेते. आता काय होतं, कधी कधी तुमच्याकडून मसाला बसत नसेल तर फक्त असं पोट उघडून आतमध्ये मसाला भरा. हे बघा, आणि वरची लेयर अशी जरी ठेवला तरी चालेल. मिरचीला पिठामध्ये डिप करा आणि टाका तळण्यासाठी. तर मी थोडेसे असे तळलेले आहे आणि थोडेसे वरती मसाला लावून तळलेला आहे. काहीमध्ये आतमध्ये बाहेरून मसाला लावलेला आहे, म्हणजे जी भाजी बनवली होती ती, आणि काहीमध्ये फक्त आतमध्ये भरलेला आहे. तर हे पण मी तळून घेते. तर अशा पद्धतीने बनवून पहा. याला तुम्ही काय नाव देताय ते सांगा मला. मी तर मिरची वडे म्हणते किंवा मसाला मिरची म्हणते, तुम्ही काय नाव देणार ते सांगा. करून पहा, खूप टेस्टी लागतात. चहासोबत किंवा मुलांना पार्टीवेअर जर टिफिन द्यायचा असेल तर तेव्हा, किंवा घरीही झटपटीत जर काही खावं असं वाटलं आणि पाव नसतील, वडापाव खायचा असेल तर अशा पद्धतीची हे वडे करून तुम्ही खाऊ शकता. चला तर मग करून पहा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.